इथले ऊसासहित पूर्ण माती वाहून गेलेली आहे. त्यातील सर्व ऊस आणि जमिनी सहित वाहून गेला आणि इथं काहीही राहिलेलं नाही. माझी जनावरं, माझ्या कोंबड्या, कुत्रं हे सगळं वाहून गेलंय. आता ह्या माणसाचं 10 एकर पूर्ण क्षेत्र वाहून गेले, बँकेचं कर्ज आहे, जमीन नीट करायचं तर लांबच राहिलं, पण त्याचं माती खायची बारी आहे ना आता. नमस्कार, एबीपी माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. माझ्यासोबत हे दोन सख्खे बंधू आहेत. या सख्ख्या बंधूंचा जवळपास 10 एकर ऊस पूर्णतः पाण्यामध्ये उद्ध्वस्त झालेला आहे. पिकाबरोबर जमीन सुद्धा वाहून गेलेली आहे. मी किरण मोहन लवटे, उंदरगाव. माझे इथं 10 एकर जमीन आहे. इथले ऊसासहित पूर्ण माती वाहून गेलेली आहे. काहीच राहिलं नाही, फक्त उतार्यावरच नाव आहे. इथं प्रत्यक्षात जमीनच राहिलेली नाही. आणि सरकार जी मदत करतंय ते नुसते डोळं पुसायचं काम आहे. काहीच होऊ शकत नाही. ह्या जमिनी न दुरुस्ती व्हायजोगी झालेली जमीन आहे. आम्ही कुटुंबात 5 माणसं आहोत आणि सगळी उपजीविका कुटुंबाची ह्या शेत जमिनीवरच आहे. आणि DCC बँकेचं 3 लाख कर्ज काढून मी ऊस लागण केली. तर आताच आपण बघितलं की या शेतकऱ्याच्या वेदना काय आहेत. साधारणतः 10 एकर ऊसाचे क्षेत्र पूर्ण पाण्याबरोबर पुराच्या वाहून गेलेलं आहे. पीकही नाही आणि जमीनही राहिली नाही, फक्त उतारा राहिलाय, जमीन दाखवायलाच नाही. तुम्ही बघू शकताय साधारणतः डोक्याच्या वरपर्यंत 10-10, 12-12 फुटाचे खड्डे पडलेले आहेत ह्या साईडला. बघा तुम्ही, म्हणजे अतिशय भयान अशा प्रकारचं चित्र निर्माण झालेलं आहे. बघा तुम्ही. शेतीचं नुकसान तर झालेलंच आहे, पण ह्याच्या अगोदर कधीच 4-5 पिढ्याची म्हातारी माणसं सांगते ती की एवढा पूर कधी झाला नाही. त्याच्यापेक्षा 15 फूट उंचीचं पाणी आगाव येऊन गेलं. आणि नुकसान किती झालं, एकाची उतारच पूर्ण वाहून गेलेलं आहे. आणि शासनानं त्या धरणावर चौकशी करावी, वरनं पाणी किती आलं, तुम्ही खाली किती सोडलं. म्हणजे ह्याच्या अगोदरचा पाऊस काळ आगाव का आताचा आगाव. बरोबर. त्याच्यामुळे ही इतकं नुकसान झालं की आज माणसांची चूल पेटवायची पंचायत झाली. बरोबर. आणि निधी शासनाचा येतोय, संस्था निधी देते, त्या पोट भरायपुरते देते त्या, पण ती किती दिवस देणार आहे त्या. आता ह्या माणसाचं 10 एकर पूर्ण क्षेत्र वाहून गेले, बँकेचं कर्ज आहे, जमीन नीट करायचं तर लांबच राहिलं, पण त्याचं माती खायची बारी आहे ना आता. या ठिकाणी माझी 10 ते 12 एकर शेती असून त्यातील सर्व ऊस आणि जमिनी सहित वाहून गेलाय आणि इथं काहीही राहिलेलं नाही. माझी जनावरं, माझ्या कोंबड्या, कुत्रं हे सगळं वाहून गेलंय. तर तुम्ही बघू शकता, मी ज्या शेतात उभा आहे त्या ऊसाचं क्षेत्र आहे. तर इथं तुम्हाला वाटेल की कुठलं पीक नाही, तर इथं ऊसाचं पीक आहे ते पूर्ण वाहून गेलंय. बघा, बुडासहितच वाहून गेलंय. आता कारखाना चालू व्हायला आणखी 1 महिन्याचा अवधी आहे. तर ह्या ऊसाचं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झालेला आहे. म्हणजे हा वाहून गेलेला ऊस कारखान्याला न्यायची सुद्धा पंचायत आता झालेला आहे. एकरी 10,000 रुपये या ठिकाणी नुकसान भरपाई दिले. म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या ठिकाणी शासनाने केलंय असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. अतिवृष्टी आणि सीना नदीला आलेला महापूर, ह्या 2 गोष्टी वेगवेगळ्या समजून या ठिकाणी अतिवृष्टीसाठी वेगळे निकष आणि महापुरामध्ये वाहून गेलेल्या शेतीसाठी वेगळे निकष आखून या ठिकाणी या सीना काठ जो आहे त्यासाठी वेगळं पॅकेज या ठिकाणी शासनाने जाहीर केलं पाहिजे. तर आता जे माननीय मुख्यमंत्र्यांनी काल पॅकेज जाहीर केलं, त्या पॅकेजमध्ये मनरेगा अंतर्गत जमिनीचं संगोपन करण्याचा त्यांनी जो निर्णय घेतलाय तो आम्हाला कुठल्या शेतकऱ्यांना मान्य नाही. आमचं असं म्हणणं आहे की मनरेगा अंतर्गत आतापर्यंत आपण बघतोय फळबागा असतील, विविध फळबागा असतील, त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होतोय. शेतकऱ्यांना येणारी मदत हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. तर त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की शिनाकाठच्या सर्व शेतकऱ्यांचं, ज्यांच्या शेतकरी 10-10 एकर वाहून गेले, तुम्ही 3,500 हेक्टरी आम्हाला द्यायला लागलाय, तो मनरेगा मार्फत न देता तो आम्हाला डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर द्या. ते ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेलेल्या आहेत त्यांच्यासाठी 47,000 रुपये रोख आणि 3 लाख नरेगामधून देण्याची घोषणा केलेली आहे. परंतु या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की डायरेक्टली आमच्या खात्यात 3.5 लाख रुपये शासनानं द्यावं, तरच आम्ही ही शेती व्यवस्थित नीट करू शकतो, अशा प्रकारची मागणी या शेतकऱ्यांनी केलेली आहे. माड्याहून गणेश लेटके, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.